तर खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि पवार गटाच्या सुप्रिया सुळे काय म्हणतात आपण पाहूया। मला त्याविषयी माहीत नाही आणि मी सतत पक्षांतर हा महाराष्ट्राला एक लागलेला डाग आहे, पण एकनाथ खडसे यांच्यावर जेव्हा भाजपमध्ये अन्याय झाल्यावर ते राष्ट्रवादी आले आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांना पुन्हा एकदा ती प्रतिष्ठा प्राप्त करून दिली। खडसे साहेब असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही। पण वर्ष दीड वर्षच मला वाटतं झालं त्यांना येणं आणि लगेच भाजपात जाणं, मला असं वाटत नाही खडसे साहेब असा काही निर्णय घेतील। खडसे साहेबांची तब्येत गेली अनेक दिवस बरी नाही। आज सकाळीच माझी रोहिणीताईंची भेट झाली। पुण्यात रोहिणीताई आणि मी जवळपास 1 तास आज सकाळी एकत्र होतो आणि खडसे साहेबांची तब्येत बरी नाही असं त्या बोलल्या। त्याच्यामुळे आणि बरेच दिवस त्यांची तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हॉस्पिटल आणि एवढ्या केसेस वगैरे एवढी बिचाऱ्यांची त्या कुटुंबाची गडबड झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांची तब्येत एवढा स्ट्रेस आणि टेन्शनमुळे ती कमी जास्त होतेच आहे। त्याच्यामुळे आम्हालाही सगळ्यांना त्यांची सातत्याने खडसे साहेबांची काळजी असते आणि त्याच्यामुळे आजच्या सकाळच्या बोलण्यामध्ये तर काही मला ताईंच्या बोलण्यातून असं आलं नाही, पण त्यांच्या तब्येतीबद्दल सविस्तर आमची चर्चा झाली आणि पुढे ताईंचे दौरे याच्या नियोजनाची चर्चा झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।